नमस्कार मित्रांनो, मी परत आलो आहे नवीन गोष्ट घेऊन. तुम्ही सर्बियन डान्सिंग लेडीबद्दल तर ऐकलंच असेल, तर आज मी तिच्यावरच नवीन गोष्ट घेऊन आलो. चला तर मग गोष्ट चालू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा नवीन नवीन भूताच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कानाला हेडफोन लावा, रूमची लाईट बंद करा आणि गोष्टीत हरवून जा. ही गोष्ट आहे सर्बियामधल्या दोन मित्रांची. काही आठवड्यापूर्वी नोवा नावाचा मुलगा टिकटॉकवर व्हिडिओ पाहत होता. तर त्याला सतत एकाच विषयावर व्हिडिओ येत होते, द सर्बियन डान्सिंग लेडी. तो व्हिडिओ पाहून त्याच्या मनात एक शंका आली. त्याने खरं खोटं करण्यासाठी गुगलवर सर्च केलं, पण त्याला पाहिजे तशी माहिती मिळाली नाही. प्रत्येक आर्टिकलमध्ये एकच माहिती होती आणि तीही पुरेशी नव्हती. म्हणून त्याने त्याच्या जॅक नावाच्या मित्राला फोन केला. त्यांच्यामध्ये बराच वेळ या विषयावर चर्चा झाली. त्यांनी तिच्याविषयी माहिती काढायचं ठरवलं. नोवाने जॅकला त्याच्या घराजवळच्या लायब्ररीमध्ये बोलावलं. दोघंही तिथे पोचले आणि कामाला सुरुवात झाली. 2019 मधले न्यूजपेपर चाळत असताना त्यांना त्या लेडीबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली. त्यांना समजलं की ही लेडी रात्रीची रस्त्यावर एकटी डान्स करत असते आणि जर तुम्ही तिच्या आजूबाजूने जात असाल आणि तुम्ही तिला डिस्टर्ब केलं किंवा तिच्याकडे एकटक लावून बघत असाल तर ती चाकू घेऊन तुमच्या मागे धावते आणि जोपर्यंत ती तुम्हाला मारत नाही तोपर्यंत ती थांबत नाही. हे वाचून त्यांच्या मनात त्या बाईला बघायचा खूळ निर्माण झाला. ही बाई खरंच आहे का? ही कशी दिसत असेल आणि ती लोकांना का मारते? या सर्व गोष्टी त्यांच्या मनात घर करू लागल्या. जॅक आणि नोवा तिला पाहण्यासाठी आतुर होते. त्यांनी तिला पाहण्यासाठी रात्री बाहेर पडायचा प्लॅन केला. त्या दोघांनी मिळून कॅमेऱ्याचा बंदोबस्त केला. ते दोघेही जेवून नोवाच्या घरी रात्र व्हायची वाट पाहत होते. सर्व तयारी झाली होती. 11:30च्या दरम्यान ते नोवाच्या रूममधल्या खिडकीतून घराबाहेर पडले. गॅरेजमधून सायकल घेतली. जॅक कॅमेरा हातात घेऊन आणि खांद्याला बॅग लावून मागे बसला. त्यांचा द सर्बियन लेडी मिशन चालू झाला. ते त्यांच्याच एरियामध्ये फिरत होते. सर्वीकडे अंधार दाटला होता. रस्त्यावर फक्त स्ट्रीट लाईटचा प्रकाश होता. सर्वीकडे भयान शांतता. सर्वांच्या घरातल्या लाईटी विझलेल्या. रस्त्यावर फक्त नोवा, जॅक आणि त्यांची सायकल होती. बराच वेळ झाला. त्यांना काहीच भेटलं नाही. ते फक्त या रस्त्यावरून त्या रस्त्यावर ये जा करत होते. त्यांनी त्यांचा पूर्ण एरिया तपासून काढला. त्यांना कोणीच भेटलं नाही. आता त्यांनी दुसऱ्या भागात जायचं ठरवलं. नोवाने सायकल चालवायला सुरुवात केलीच होती की त्यांना मागून बुटाचा आवाज येऊ लागला. कोणीतरी एका जागी उड्या मारतोय असा आवाज. जॅकने मागे वळून पाहिलं आणि नोवाला सायकल थांबवायला सांगितली. नोवाने सायकल थांबवली. दोघेही मागे पाहत होते. त्यांच्या मागे एक लांब केस असलेली बाई उड्या मारत नाचत होती. दोघांच्याही हृदयाचे ठोके वाढू लागले. नोवाने हळूच सायकल फिरवली. जॅकने कॅमेरा चालू केला आणि सायकलवर बसला. नोवाने सायकल त्या बाईच्या दिशेने नेली. तो सायकल फास्ट चालवण्याचा प्रयत्न करत होता. सायकल त्या बाईच्या जवळ जाऊ लागली तरी ती बाई नाचत होती. जसे ते दोघं तिच्या बरोबर मागे पोचले, तिने नाचणं थांबवलं आणि मागे वळून पाहिलं आणि अचानक तिच्या हातात एक चाकू आला आणि ती त्यांच्या दिशेने धावू लागली. हे दोघे किंचाळले. नोवाने सायकल फिरवली. कॅमेऱ्यामध्ये सर्व रेकॉर्ड होत होतं. दोघांनाही घाम फुटला होता. ते दोघेही घामाने चिंब ओले झाले होते. ती बाई त्यांच्या मागे लागली होती. जॅक किंचाळून नोवाला सायकल फास्ट चालवायला सांगत होता. त्या दोघांच्या आवाजाने काही घरांमध्ये लाईट पेटली. ती बाई त्यांच्या मागेच होती. नोवा पूर्ण ताकद लावून सायकल पळवत होता. ती बाई त्यांच्या जवळ आली आणि तिने जॅकच्या चाकू मारला. तो चाकू जॅकच्या बॅगेच्या पट्ट्यावर बसला. जॅकच्या हातातून कॅमेरा सुटला आणि खाली पडला. तेवढ्यात उतरण लागली आणि सायकलची स्पीड वाढली. जॅकच्या खांद्यातून रक्त वाहत होता. जसा तिचा चाकू लागला, जॅक जोरात किंचाळला. पूर्ण रस्त्यावर रक्त सांडत चाललं होतं. ती बाई त्या उतरंडीवरच थांबली. नोवाने सायकल जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेली. तिथे पोहोचताच जॅकवर उपचार चालू झाले. जॅकचा खूप रक्त वाया गेला होता. जॅक बेशुद्ध होता. डॉक्टरांना नोवा धापा टाकत घडलेला सर्व प्रकार सांगत होता. डॉक्टरांनी लगेच पोलिसांना कळवलं. पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना काहीच भेटलं नाही. तिथे फक्त जॅकचा रक्त सांडला होता. त्यांनी तिथल्या रहिवाशांना सगळा प्रकार सांगितला. तिथल्या काही लोकांनी सांगितलं की त्यांनी थोड्या वेळापूर्वी किंचाळीचा आवाज ऐकला. तिथल्या काही रहिवाशांनी त्या बाईला पाहिल्याचं सांगितलं, पण ठोस पुरावा कोणाजवळच नव्हता. हॉस्पिटलमध्ये जॅक आणि नोवाच्या घरच्यांना बोलावलं. जॅक आता खतऱ्यातून बाहेर होता. त्यांनी पोलिसांना खरं सांगितलं.
पण त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हता. सर्व त्यांना ओरडत होते. नोवा सतत त्याच्या कॅमेऱ्याबद्दल सांगत होता, पण पोलिसांना त्याचा कॅमेरा भेटलाच नाही. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही ट्रेन पकडण्यासाठी घरातून निघालो. आम्हा दोघांना सकाळी कामावर जायचं होतं. आमच्या गावच्या घरापासून रेल्वे स्टेशन बाईकवरून 1 तासाच्या अंतरावर आहे. रात्रीची वेळ होती. ती ट्रेन शेवटची असल्यामुळे आम्ही घरातून थोडं लवकर निघालो. मोठ्या माणसांचा आशीर्वाद आणि पारख्यांचा निरोप घेऊन निघालो. नाक्यावर येऊन रिक्षा पकडली. रिक्षेसाठी सुद्धा जास्त वेळ वाट नाही बघावं लागली. रिक्षा स्टेशनकडे निघाली. रिक्षावालाही ओळखीचाच होता. त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आम्ही चाललो होतो. गप्पा करत करत आम्ही बरेच पुढे आलो. पूर्ण रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर लाईटीचे पोल होते आणि त्यांच्यामध्ये पूर्ण काळोख होता. त्याच एका लाईटीच्या उजेडाखाली एक मुलगी 2 बॅगा घेऊन रिक्षाला हात दाखवून थांबवण्याचा इशारा करत होती. रिक्षा थांबली. मुलगी रिक्षात बसली. ड्रायव्हर रिक्षा चालू करू लागला, पण रिक्षा काही केल्यास चालूच होत नव्हती. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला, पण रिक्षा काही चालू झाली नाही. ड्रायव्हर म्हणाला, रिक्षा धक्का स्टार्ट करावी लागेल. आम्ही तिघेही सामान रिक्षात ठेवून खाली उतर आणि रिक्षाला धक्का मारू लागलो. ड्रायव्हर पुढे बसून हँडल सांभाळत होता. रिक्षाने जसे थोडी स्पीड पकडली तशी लगेच चालू झाली. तिघेही पटापट रिक्षात बसलो आणि रिक्षा पुन्हा स्टेशनकडे निघाली. रिक्षा चालू करण्यात अर्धा पाऊण तास निघून गेला होता. उशीर होऊ नये म्हणून रिक्षावाला रिक्षा फास्ट चालवू लागला. रिक्षा स्टेशनच्या आसपास पोहोचली. समोरून एक रिक्षा पॅसेंजरनी गच्च भरून येत होती. गाडी आली असेल का रे, हे एवढे पॅसेंजर चाललेत, माझा भाऊ म्हणाला. नाही रे, दुसरी गाडी असेल, मी म्हणालो. रिक्षा स्टेशनला आली. आम्ही खाली उतरलो. तिथे एकही माणूस दिसत नव्हता. नाही गाड्या दिसत होत्या. आम्ही सामान घेतला आणि प्लॅटफॉर्मकडे जाऊ लागलो. रिक्षावाला निघून गेला. आता तिथे फक्त आम्ही तिघेच होतो. मी, माझा भाऊ आणि ती मुलगी. आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो तर तिथे सुद्धा कोणीच नव्हतं. सर्व स्टॉल पण बंद होते. काय विषय आहे मला समजतच नव्हतं. आपली गाडी येऊन तर नाही ना गेली, मुलगी म्हणाली. नाही ग, 11ची गाडी आहे आणि आत्ताशी 10:30 वाजलेत. अजून अर्धा तास आहे गाडी यायला. तिथेच सामान ठेवून आम्ही गाडीची वाट पाहू लागलो. खूप वेळ निघून गेला. 11 वाजून गेले होते. गाडीची अनाउन्समेंटसुद्धा झाली नव्हती. गाडीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. तेवढ्यात मला एक माणूस आमच्या दिशेने येताना दिसला. त्याने निळा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्याच्या हातात एक बॅगसुद्धा होती. तो मला लोको पायलट वाटत होता. आम्ही त्याच्या जवळ जाऊन गाडीची चौकशी केली. तो म्हणाला, ती ट्रेन तर कधीच निघून गेली. आज रविवार आहे. आज ती ट्रेन 8 वाजता या स्टेशनला येते, असा म्हणून तो व्यक्ती निघून गेला. आम्हाला आता काय करावं सुचेना. आम्हाला पुन्हा गावी जायला सुद्धा गाडी नव्हती. ती रात्र आम्हाला स्टेशनवरच घालवावी लागणार होती. ती मुलगी सतत तिच्या भावाला फोन लावायचा प्रयत्न करत होती. ती आमच्यापासून थोडी लांबच उभी होती. तिच्या तोंडावर भीती दिसत होती. मी त्या मुलीला बिंदास राहा, आम्ही आहोत असं म्हणून दादा आणि मी तिथेच बॅग टाकून प्लॅटफॉर्मवर झोपून गेलो. ती मुलगी बसूनच होती. 15 मिनिटं आम्ही झोपून होतो. ती मुलगी अचानक आम्हाला उठवू लागली. मी आणि दादा उठून बघतो तर काय, समोरून एक ट्रेन येत होती. आम्ही पटापट उठलो आणि बॅग घेऊन पुढे पुढे जाऊ लागलो. अनाउन्समेंट होत होती. ट्रेन हळूहळू स्लो झाली. पूर्ण ट्रेन रिकामी होती. ट्रेनमध्ये एकही पॅसेंजर नव्हतं. मला थोडी शंका आली म्हणून मी ट्रेनचा नंबर बघितला. नंबर पण सेम होता. सर्व सीट खाली होत्या म्हणून आम्ही तिघंही वेगवेगळ्या सीटवर बसलो. ट्रेनमध्ये एक वेगळाच दुर्गंध येत होता. ट्रेन सुरू झाली. दादा आणि ती मुलगी झोपून गेले. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो. ट्रेन एका स्टेशनला थांबली. तो स्टेशन अगदी आमच्या स्टेशनसारखाच दिसत होता. गाडी स्पीडला असल्यामुळे मला नाव वाचता नाही आलं, पण स्टेशन आमच्या स्टेशनसारखाच होता. असे 2-3 स्टेशन निघून गेले. तेही मला सेम टू सेम वाटले. मला थोडा माझ्यावर डाऊट आला म्हणून मी उठून दारात आलो आणि बोललो, आता स्टेशनचं नाव वाचतोच. आणि तशी गाडी स्टेशनला लागली. मी गडबडून गेलो. मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो आमचा स्टेशन होता. गाडी पुन्हा स्टेशनवरून निघाली. प्लॅटफॉर्मवर एक माणूस सिग्नल दाखवत उभा होता. त्याला पाहून तर माझे पाय वतरू लागले. त्याला मुंडीच नव्हती. मी पळत दादाकडे आलो आणि त्याचा सर्व प्रकार सांगितला. त्याला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी त्याला दारापाशी नेलं. पुन्हा तो स्टेशन आला. आता दादासुद्धा गडबडून गेला होता.
आम्ही आमच्या बॅग घेतल्या, त्या मुलीला उठवलं आणि तिला आमच्या सोबत घेऊन पटकन खाली उतरलो. बॅगा खाली ठेवून आम्ही ढापा टाकत होतो. ट्रेन हॉर्न वाजवू लागली. तिचा हॉर्न बंदच होत नव्हता. आम्ही कानावर हात ठेवून खाली बसलो. तो आवाज खूप त्रासदायक होता. तेवढ्यात मी ट्रेनकडे पाहिलं. 2 TCचे युनिफॉर्म आमच्याकडे येत होते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त युनिफॉर्म. त्या युनिफॉर्ममध्ये कोणीच नव्हतं. हे बघून ती मुलगी किंचाळली. आम्ही आमच्या सामान तिथेच टाकून बाहेर जायच्या रस्त्यावर पळू लागलो. पळता पळता ती मुलगी पडली आणि अचानक तिची केस कोणीतरी ओढू लागला. आम्ही तिला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. ती खूप घाबरली होती. ती हवेत तरंगत होती. आम्हाला सुद्धा कोणीतरी धक्का मारल्यासारखं झालं आणि आम्ही खाली पडलो. ती मुलगी सुद्धा खाली पडली. मी वरती पाहिलं तर एक बाई हातात एक लहान मूळ घेऊन माझ्याकडेच बघत होतं. आम्ही पुन्हा उठलो आणि मागे वळून पाहिलं तर ट्रेनमधून खूप सारे लोक उतरत होती. कोण जळलेला होता तर कोणाची मुंडकाच नव्हता, तर कोणाचा हात तुटला होता. मी त्या मुलीला आवाज दिला. ती आमच्यापासून दूर आणि ट्रेन जवळ होती. आवाज देऊन तिला मागे पाहायला सांगितलं. ते सर्वजण तिच्या मागे धावू लागले. ती मुलगी आमच्याकडे पळत येत होती. मी पळत पळत तिच्यापाशी गेलो. तिचा हात पकडून तिला ओढत घेऊन आलो. आम्ही तिघे कसाबसा करून स्टेशनच्या बाहेर आलो आणि एक गेट होता तो लावून घेतला. ती लोक मला झॉम्बीसारखीच वाटत होती. आमची पूर्ण वाट लागली होती. त्या मुलीची तर पूर्ण केस वगैरे तुटली होती. सर्व कपडे माखले होते. मी तिला पाणी दिलं. ती उभ्या उभ्याच गटागट पाणी पिऊ लागली. ती लोक आता त्या गेटच्या बाहेर येऊ लागली होती. त्यातलाच एक पटकन आमच्या जवळ आला. तेवढ्यात त्याच्यावर लाईट पडली. एक गाडी स्टेशनच्या दिशेने येत होती. आम्ही तेही त्या गाडीच्या दिशेने पळू लागलो. गाडीवाल्याला इशारा करून दार खोलायला सांगितला आणि आम्ही पटकन गाडीत शिरलो. ती गाडी त्या मुलीच्या दादाची होती. तिने दादाला गाडी पळवायला सांगितली. तिने जेव्हा विचारलं, दादा तू इथे कसा आलास, तर दादा म्हणाला, तुझा जेव्हा फोन लागत नव्हता तेव्हा मी तुझा लोकेशन ट्रेस केला. तेव्हा तू मला स्टेशनवरच दिसलीस. तेव्हा मी तुला न्यायला आलो. पण तुझी हालत अशी कशी झाली आणि हे दोघं कोण आहेत? ती मुलगी तिच्या दादाला सर्व प्रकार सांगू लागली. मला अजूनही समजत नव्हतं की आमच्यासोबत काय झालंय. रात्रीची वेळ सुमारास 9 वाजले होते आणि सुरू झाला तो घाट आणि सुरू होताच जाणवू लागली तिची चाहूल. सुरेश एक ट्रक चालक होता. तो चिरे पोचवायचं काम करायचा. तसा तो त्याचा दररोजचा रस्ता होता. जवळपास 12 किलोमीटर अंतराचा तो घाट तसाच शांतच असायचा. कारण तो घाट शापित आहे. तिथे भूतांचा वास आहे अशा काही अफवा होत्या. म्हणून त्या घाटाकडे कोणी फिरकायचं सुद्धा नाही. सुरेशला हे माहीत होतं. म्हणून तो काळोखाच्या आतच घाट उतरून आपल्या घरी जायचा. असाच एक दिवशी सुरेश चिरे घेऊन जात होता. संध्याकाळ झाली होती. त्याला चिरे पोचवायला अंधार पडायच्या आत परत यायचं होतं. पण ते शक्य वाटत नव्हते. कारण एवढा मोठा घाट एवढ्या कमी वेळात पार करणं शक्य नव्हतं. चिरे उतरून निघेपर्यंत पूर्ण अंधार पडला. 9 वाजले असावेत आणि मनात एक भीती घेऊन सुरेश ट्रक घेऊन निघाला. घाट सुरू झाला आणि सुरू झाला तिचा खेळ. कधी एकदा घाट संपवतोय आणि घरी जातोय असं त्याला झालं होतं आणि अचानक त्याची गाडी गचके देत थांबली. सुरेशला काही कळेना. गाडी अचानक कशी बंद पडली. येताना तर गाडी चांगली होती. काय झालं हे बघायला तो गाडीच्या बाहेर पडतच होता. इतक्यात त्याला समोर एक लहान मुलगा दिसला. तो रस्त्याच्या मध्ये उभा होता. एक टक त्याच्या गाडीकडे बघत होता. सुरेशने त्याची बॅटरी घेतली आणि तो खाली उतरला. त्याने त्या मुलाच्या दिशेने बॅटरी मारली आणि पुढे चालू लागला. तो जसा पुढे पुढे जात होता तो मुलगा तसा मागे जात होता. सुरेशने त्याला आवाज दिला, अरे कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री एकटा या घाटात काय करतोस? सुरेश त्याला विचारता विचारता पुढे जात होता. पण त्या मुलाकडून कोणतंही उत्तर येत नव्हतं आणि अचानक सुरेशच्या ट्रकच्या हेडलाईट बंद झाल्या. म्हणून तो मागे वळाला. त्याने ट्रकवर बॅटरी मारली तर ट्रकमध्ये कोणीतरी बसल्याचं त्याला जाणवलं. तो एकदा मागे वळाला आणि त्याने त्या मुलावर बॅटरी मारली. पण तिथे तर कोणीच नव्हतं. आता मात्र सुरेश खूप घाबरला. त्याने खिशात हात घातला आणि कोणाला तरी फोन लावावा म्हणून मोबाईल शोधू लागला. पण मोबाईल तर गाडीतच राहिला होता. तो गाडीवर बॅटरी मारत एक एक पाऊल पुढे टाकत येतो. तो ट्रक जवळ आला. त्याने आत बॅटरी मारली पण आत तर कोणीच नव्हतं. तो घाबरत ट्रकमध्ये चढला
आणि तो स्वतःशीच बोलू लागला की हे माझ्यासोबत काय होत आहे, मला भास होत आहेत, हे खरंच मला दिसत आहे. पण तो भास नव्हता, ती फक्त तिची चाहूल होती. सुरेश तिथून निघाला. थोडा पुढे आल्यानंतर ट्रक परत बंद पडला. आता मात्र सुरेश अगदी त्या घाटाच्या मधोमध होता आणि त्याच ठिकाणी होता जिथे तिचं ॲक्सिडेंट झालं होतं. 5 वर्षापूर्वी एक कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि त्यांचा मुलगा आपल्या बाईकवरून येत असताना त्याच ठिकाणी त्यांचं एक ट्रक खाली ॲक्सिडेंट झालं होतं. तिचा नवरा तर वाचला, पण ती आणि तिचा मुलगा जागेच ठार झाले. आणि तेव्हापासून तिचा आणि त्या मुलाचा आत्मा त्या घाटातच फिरत असल्याचं सांगितलं जातं आणि खूप जणांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. हे सुरेशच्या कानावर आलं होतं. ते सर्व त्याला आठवू लागलं. तो खूप घाबरला. त्याने ठरवलं की आता काही झालं तरी गाडीच्या खाली उतरायचं नाही. तो ट्रक चालू करण्याचा प्रयत्न करू लागला, पण ट्रक काही केला चालू होत नव्हता. आणि अचानक सुरेशला कसली तरी चाहूल लागली. भीतीने त्याच्या अंगावर काटा येऊ लागला. इतक्या थंडीमध्ये सुद्धा त्याचा अंग घामाने ओला झाला होता. अचानक त्याचं लक्ष समोरच्या रस्त्याकडे गेला आणि तो पार घाबरून गेला. एक बाई आणि एक मुलगा त्या बाईचा हात पकडून रस्त्याच्या मधोमध त्याच्या ट्रककडे एकटक बघत उभे होते. इतक्या ट्रक चालू झाला. तो त्या दोघांच्याही अंगावरून ट्रक घेऊन गेला, पण त्यांना काहीच झालं नाही. सुरेशने ट्रकचा स्पीड वाढवला, अगदी 100 पार केला. अचानक त्याचं लक्ष उजव्या बाजूच्या आरशात गेलं. ती बाई आणि तो मुलगा त्याच्या ट्रकसोबत धावत होते. इतक्या स्पीडला धावणं हे माणसाला शक्यच नव्हतं. सुरेश ट्रक पळवत राहिला आणि ते दोघे ट्रकसोबत पळत राहिले. सुरेश इतका घाबरला की त्याचे हात कापत होते. कसाबसा करून तो घाट संपून तो खाली आला. खाली येताच तो एका ढाब्यावर थांबला. तो गाडीतून उतरला आणि धावत त्या ढाब्यामध्ये शिरला. त्याला इतका घाबरलेला बघून ढाब्याच्या मालकाने त्याला विचारलं, काय रे सुरेश, इतका धापा टाकत का आलास आणि एवढा का घाबरला आहेस? त्याने सुरेशला पाणी दिलं. पाणी पिता पिता झालेला सर्व प्रकार सुरेशने त्या मालकाला सांगितला. त्यावर तो मालक म्हणाला, हे तर त्या घाटात होतच असते. मालक सुरेशची समजूत काढत त्याला म्हणाला. त्याने सुरेशला कसाबसा शांत केला. थोडं बरं वाटल्यावर सुरेश म्हणाला की मी आता परत त्या घाटात जाणार नाही. वाटलंच मी हे काम सोडेल, पण परत तो घाट मी आता बघणार सुद्धा नाही. असे म्हणत तो तिथून निघून गेला. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या मित्राला प्रवासादरम्यान आलेला एक भयानक अनुभव सांगणार आहे. माझा मित्र प्रवेश कॉलेजला 5-6 दिवस सुट्टी असल्यामुळे गावाला चालला होता. कॉलेजमधला सर्व काम आवरून तो संध्याकाळच्या गाडीतून गावाला जायला निघाला. परेश बसमध्ये बसला. परेशला बसमध्ये बसायला जागा मिळाली आणि गाडीसुद्धा सुटली. हे सांगायला त्यांनी त्याच्या आईला फोन केला. रस्त्यात कुठेही उतरू नको आणि त्या जंगलाच्या दरम्यान तर अजिबात उतरू नकोस. जरी लघवी झाली तरी. परेशला प्रवासादरम्यान लघवीला जायची सवय होती, म्हणून तो जास्त करून बसने जाणं टाळायचा आणि ट्रेनने जायचा. पण यावेळेस त्याला बसशिवाय पर्याय नव्हता. आईशी बोलून झाल्यावर त्याने त्याच्या फोनवर गाणी लावून कानात इयरफोन लावून निवांत पडला. त्याने तिकीट आधीच काढून कंडक्टरला दाखवलं होतं. बस तिचे स्टॉप घेत घेत चालली होती. तशी गर्दीही कमीच होती. प्रत्येक सीटवर 2च असावेत. परेश डुलक्या खाऊन खाऊन झोपी गेला. त्याला गाढ झोप लागली होती. खूप वेळ निघून गेला. परेशला आता लघवी झाल्याचं जाणवू लागलं, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि डोळे बंद करून तसाच बसून राहिला. अचानक गाडी गचके खाऊ लागली आणि रस्त्याच्या मधोमध बंद पडली. सर्व प्रवासी गोंधळ घालू लागले. काय झालं या प्रश्नाचे बाण कंडक्टरकडे वेगाने येत होते. कंडक्टरने ड्रायव्हरला विचारलं, काही समजत नाही रे, अचानक कशी बंद पडली ती? खाली उतरूनच पाहावं लागेल, बसचा ड्रायव्हर म्हणाला. कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही खाली उतरले आणि बसला काय झालं हे पाहू लागले. गोंधळामुळे परेशला सुद्धा जाग आली. त्याने खिडकी बाहेर डोकावून पाहिलं. चंद्राचा प्रकाश पडला होता. आजूबाजूला जंगल होतं. परेशने त्याच्या बाजूला बसलेल्या काकांना गाडी का थांबले हे विचारलं. मला सुद्धा नाही माहिती. ड्रायव्हर आणि कंडक्टर तेच बघायला गेलेत, काका म्हणाले. तेवढ्यात कंडक्टर आला. बसच्या इंजिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. चालू करायला बराच वेळ जाईल. आम्ही डेपोतून बस आणि मेकॅनिक बोलवलं. ते यायला 1-1.5 तास जाईल.
असे म्हणून ते पुन्हा खाली उतरले. प्रवाशांमध्ये पुन्हा चर्चा चालू झाली. काही प्रवासी खाली उतरले. परेशला सुद्धा लघवीला जायचं होतं म्हणून तो सुद्धा उतरला. प्रकाशाची साथ जरी असली तरी सुद्धा त्या घनदाट जंगलाची भीती वाटत होती. रातकिडे अलंकाराचा रियाज करत होते आणि त्यात अजून लांडग्यांची भर. खाली उतरू का नको हा प्रश्न सारखा मनात येत. खाली उतरलो आणि एखाद्या लांडग्याने किंवा अन्य कोणत्या प्राण्याने आपल्यावर हल्ला केला तर? पण लघवीला तर जावंच लागेल असं स्वतःला हिंमत देत परेश खाली उतरला. तसं बरेच प्रवासी खालीच होते. परेश एका बाजूला जाऊन लघवी करू लागला. तेवढ्यात एक बाई जोरात ओरडली. परेश तिचा आवाज ऐकून टचकला आणि तसाच पळत बसकडे आला. काय झालं काय झालं म्हणून सर्व त्या बाईला विचारू लागले. ती बाई अक्षरशः वतरत होती. ती म्हणाली की तिने बसच्या समोर पांढऱ्या साडीत एक बाई बघितली आणि तिला मुंडी सुद्धा नव्हती. सर्वजण त्या बाईला समजावू लागले की तुम्हाला भात झाला असेल, घाबरायची काहीच गरज नाही. पण त्या बाईचं ठाम म्हणणं होतं की तिने पाहिलेच. माझे डोळे धोका नाही खाणार असं त्या बाईचं म्हणणं होतं. ती बाई शांत नाही झाली तर दुसरी बाई रडू लागली. तिचा मुलगा बाजूला बसलेला तो आता तिथे नव्हता. ती जेव्हा पहिल्या बाईला शांत करायला गेली होती तेव्हा तिने तिच्या बाळाला सीटवर झोपवलं होतं. तेवढ्यात रडण्याचा आवाज येऊ लागला. सर्वजण इकडे तिकडे शोधू लागले. तो मुलगा बसच्या टपावर रडत बसला होता. काही माणसांनी त्याला खाली उतरवलं आणि त्याच्या आईजवळ दिला. त्याची आई त्याला मिठी मारून रडू लागली. जेव्हा ते बाळाला विचारलं की तू वरती कसं गेला तेव्हा तो म्हणाला तो स्वतःहून वरती चढला. पण त्याच्यासोबत एक 14-15 वर्षाची मुलगी सुद्धा होती आणि ते जेव्हा वरती चढले त्यानंतर ती मुलगी गायब झाली. आश्चर्य तर या गोष्टीचा होता की बसमध्ये त्या वयोगटामध्ये कोणच नव्हतं. मुलगा मुलगी कोणीच नाही. या प्रकारानंतर सर्व घाबर आणि बसमध्ये येऊन बसले. परेश तर पहिले घटनेपासूनच घाबरला होता. बसचे दार खिडक्या लावून सर्व शांत बसले होते. तेवढ्यात अजून एक प्रकार घडला. परेशपेक्षा थोडा मोठा मुलगा सतत एका दिशेला चालत चालला होता. त्याचा मित्र मागून त्याला आवाज देत होता तरी सुद्धा तो कोणाच्या तरी वशमध्ये असल्यासारखा पुढेच चालला होता. त्याचा मित्र मागून पळत गेला आणि त्याला ओढून पुन्हा घेऊन आला. तो खूप घाबरला होता. त्याला थोडा पाणी दिला. त्याला एक तरुणी दिसत होती आणि ती इतकी सुंदर होती की तो मोहित होऊन तिच्या मागे चालला होता. खूप विचित्र प्रकार तिथे घडत होते. ड्रायव्हर डेपोत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता पण कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. सर्व प्रवासी खूप घाबरले होते. जो तो आपला जीव जपायचा प्रयत्न करत होता. परेश एकटाच होता. त्याच्यासोबत हे सर्व प्रसंग घडले. त्याची परिस्थिती तर अजूनच खराब होती. बराच वेळ झाला. सर्व शांत होते. तेव्हा परेशने पाहिलं बसची हेडलाईट ये जा करते आणि जशी लाईट जात एक बाई बसच्या दिशेला येताना दिसते. हे बघून परेश घाबरला. त्याने शेजारच्या काकांना दाखवलं. त्यांना सुद्धा तेच दिसलं. हळूहळू पूर्ण बसमध्ये ही गोष्ट पसरली. जो तो देवाचा धावा करू लागला. ची बस हळूहळू मागच्या दिशेला जात होती. जेव्हा प्रवाशांना हे कळलं ते आरडाओरडा करू लागले. एक मोठी जड वस्तू बसच्या टपावर येऊन पडली. बसच्या सर्व काचा तुटल्या. ते जातच होते. ती बाई समोरून येत होती. ड्रायव्हर गाडी थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता पण त्याचे प्रयत्न विफल होते. खाली उतरलो तर ती बाई आणि बसमध्ये बसून राहिलो तरी सुद्धा मरण पक्क होतं. तेवढ्या ड्रायव्हरने बाहेर उडी मारण्याचा सल्ला दिला. एक एक करून सर्व उडी मारत होते. परेश आणि काही लोक त्यांना मदत करत होते. आता फक्त चौघात बसमध्ये होते. परेश, कंडक्टर, ड्रायव्हर आणि परेशच्या बाजूला बसलेले काका. बस वेगाच्या दिशेने जात होती. तिघांचाही मृत्यू पक्का होता. तेवढ्यात मागून एक बस आली. त्या बसच्या ड्रायव्हरने पाहिलं की बस मागेच येते. त्याने त्याची बस थांबवली आणि सर्व प्रवाशाला बसवलं. प्रवासी गाडी सोडायला सांगत होते पण ते चौघं गाडीतच होते. दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने युक्ती केली. तो गाडीत घेऊन पुढे आला आणि धरीत चाललेल्या गाडीला हुक लावला. गाडीला रेस केला. बस खूप जड येत होती. पहिली बस दुसऱ्या बस मागे ओढू लागली. पण जेव्हा गाडीची स्पीड कमी झाली या चौघांनी उडी मारली आणि तो हुक काढून समोरच्या बसमध्ये बसले. ड्रायव्हरला गाडी पळवायला सांगितली. सर्व प्रवासी सुखरूप होते. फक्त या चौघांना थोडं लागलं होतं पण सर्व सुखरूप जवळच्या डिपोमध्ये पोहोचले. असा प्रकार आधी सुद्धा खूप वेळा झाला होता. त्यामुळे त्या मार्गाने रात्रीचा कोणताच वाहतूक होणार नाही असा नियम काढला. जेव्हा परेश सुट्टी संपवून कॉलेजला आला त्याने आम्हाला हा सर्व प्रकार सांगितला. त्याला हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील.
राहुल हा खूप मेहनती मुलगा होता. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. तो कशाचाच विचार न करता मुंबईला निघून आला. काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याला नुकताच जॉब भेटला आणि लॉकडाऊन झालं. कोरोनासारखा महादानव आला. राहुल त्याच्या गावातल्या मित्रांसोबत एका भाड्याच्या खोलीत राहायचा. लॉकडाऊनमुळे त्याची आणि त्याच्या मित्रांची नोकरी सुटली. प्रत्येकजण टेन्शनमध्ये आलं होतं. काही दिवसांनी घरमालकसुद्धा भाडं घेण्यासाठी त्रास देऊ लागला. पण त्यांच्याकडे ना नोकरी ना चाकरी. भाडं देणार कुठून? हा मोठा प्रश्न आता त्यांच्या समोर येऊन उभा राहिला होता. भाडं टाकल्यामुळे शेवटला घरमालकाने सुद्धा या सर्वांना घराबाहेर काढलं. त्यांनी गावी जायचा विचार केला, पण तिकिटापुरते सुद्धा पैसे नव्हते. आणि गावाला जायचं म्हणजे 14 दिवसांचं क्वारंटाईन राहावं लागणार. मग त्यांनी कसंबसं करून मुंबई सोडली आणि एका गावात आले. तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. तिथेच राहुल आणि त्याचे मित्र काम करू लागले. गावात एक शाळा होती, तिथेच ते राहू लागले. एक दिवशी ते असेच त्यांच्या खोलीमध्ये पडले होते. 7:30ची वेळ असावी. राहुलच्या मित्राला त्यांच्या दारात एक सावट दिसतं आणि तो मोठमोठा होत चालला होता. तो उठतो आणि काय आहे ते पाहण्यासाठी जातो. तो दरवाजा खोलतो आणि समोर जे काय होतं ते पाहून त्याची दातखिळीच बसते आणि तो धपकेन खाली पडतो. जर तुम्ही या गोष्टीचा पहिला भाग पाहिला नसेल तर तो तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. त्याच्यासमोर अचानक एक विचित्र चेहरा आला आणि दुसऱ्या क्षणाला तो गायब झाला. त्याला असं बघून राहुल आणि त्याचे 2 मित्र पळत दारापाशी येतात. काय झालं? असं काय करतोस? राहुलने त्याला विचारलं. त्याने घाबरत सर्व प्रकार सांगितला. ते तिघेही जण मोबाईलची टॉर्च चालू करून कोण आहे ते पाहण्यासाठी गेले. त्या गावात चक्रीवादळ येऊन गेल्यामुळे पूर्ण गाव अंधारात होता. मागील खूप दिवस लाईट आली नव्हती. राहुल आणि त्याचे 2 मित्र पूर्ण शाळेत पाहून आले, पण तिथे त्यांना कोणी दिसत नाही. ते पुन्हा खोलीत गेले. ज्याला तो चेहरा दिसला तो खूप घाबरला होता. तो ज्या प्रकारे वर्णन करत होता त्याच्यावरून त्याचं दृश्य किती भयानक असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. दुसऱ्या दिवशी तो आणखी दोघांना दिसला. ते आता खूप घाबरले होते. त्यांना तिथून निघून जायचं होतं. पण प्रश्न हा होता की जाणार कुठे? एक एक करून त्याचा अनुभव सर्वांना आला, पण राहुलला त्याची चाहूलसुद्धा लागली नव्हती. तो रोज रात्री खोलीच्या बाहेर येऊन त्याला पाहायचा प्रयत्न करायचा. त्याला तिथे काहीच जाणवत नव्हतं, पण ज्या प्रकारे त्याचे मित्र घाबरले होते त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. 2-3 दिवस निघून गेले. एका रात्री ते झोपले होते. त्याच दिवशी सकाळी लाईट आली होती. राहुल दिवसभर झोपूनच असल्यामुळे त्याला आता झोप लागत नव्हती. तो या कुशीवरून त्या कुशीवर डोलत पडला होता. तेवढ्यात त्याला पैंजणांचा आवाज येतो. तो आवाज त्यांच्याच दिशेने येत होता. बाहेर कुत्रा भुंकत होता. तो पैंजणांचा आवाज त्यांच्या खोलीपर्यंत येऊन थांबला. दाराकडून येणाऱ्या प्रकाशात एक सावट दिसत होतं. तो घाबरला. त्याने बाजूच्या मित्राला उठवलं. तेवढ्यात दाराची कडी वाजली. कडीचा आवाज ऐकून राहुलचा मित्र तडकेन उठला. 2दा-3दा सतत कडी वाजत होती. प्रसाद बोलतो. कोण असेल रे एवढ्या रात्री? जा बघ जा, राहुल म्हणाला. वेडा झालास का? मी एकटा नाही जाणार, प्रसाद म्हणाला. रात्रीचा 1 वाजलाय. आता कशाला कोणी येईल आपल्या इथे? चल आपण दोघे पण जाऊन बघू. हे दोघेही घाबरत दार खोडायला गेले. राहुल दार खोलतो, पण समोर कोणच नव्हता. ते दोघे बाहेर जाऊन आजूबाजूला पाहतात. कोण आहे रे इथे? प्रसाद विचारतो. काहीच प्रतिसाद येत नाही. कोण एवढ्या रात्री मस्करी करतोय? प्रसाद ओरडून म्हणाला. तेव्हा अचानक त्याच्या समोरची खिडकी धडक्यान खोलते आणि त्या खिडकीतून एक काळी कुट्ट रंगाची मांजर येते आणि त्यांच्या पुढ्यात येऊन बसते. ती त्यांच्याकडे डक लावून बघत होती. राहुलने तिला हुसकवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही केल्या तिथून हलतच नव्हती. राहुल आणि प्रसाद पुन्हा घरात जात होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या रूमच्या दरवाजावर एक रक्ताने भरलेला हाताचा ठसा दिसतो. अरे प्रसाद, हे बघ काय, मगाशी तर हा ठसा इथे नव्हता, राहुल प्रसादला म्हणाला. मग प्रसाद ठस्याकडे बघून बोलतो. जाऊ दे, चल आपण जाऊन झोपू आता. आपलं काही खरं नाही दिसत आहे आज. ती मांजर बघ, तशीच बघते आपल्याकडे. चल झोपू, राहुल म्हणतो. ते पुन्हा झोपायला जातात. तेवढ्यात पुन्हा कडी वाजण्याचा आवाज येतो. यावेळेस आवाज पहिल्यापेक्षा जोरात होता. झोपलेले आणखी दोघेही उठून बसले.
कोण आहे रे बाहेर? एवढ्या जोरात कशाला वाजवत आहे? अरे आम्ही आत्ताच बाहेर बघून आलो, बाहेर कोणीच नाही आहे, राहुल म्हणाला. दार जोरजोरात वाजत होता. चला आपण चौघेही जाऊन बघू, प्रसाद म्हणाला. आता ते चौघे बाहेर येऊन इकडे तिकडे पाहू लागले. तिथेच एक कुत्रा एका पाळण्याकडे पाहून भुंकत होता, पण त्या पाळण्यात कोणीच बसला नव्हता. जशी या चौघांची त्या पाळण्याकडे नजर केली तसा तो पाळणा अचानक हलायचा बंद झाला. त्यांच्या मागून पंजरांचा आवाज येत होता. ते हळूहळू पाळण्याच्या दिशेला जातात. पाळणा 1 इंचसुद्धा हलत नव्हता. तसे ते चौघेही पाळण्याच्या जवळ पोहोचले. पाळणा जोरजोरात हलू लागला. ते चौघेही घाबरून मागे पळून आले. कुत्रा थांबण्याचं नावच घेत नव्हता. तो त्या पाळण्याकडे पाहून भुंकतच चालला होता. ते पुन्हा त्यांच्या खोलीत जाऊ लागले. त्यांच्या वाटेत बसलेली मांजर आता तिथे नव्हती. तिथला वातावरण आता बदलू लागला होता. अचानक सर्वांना गरमी होऊ लागली. एक विचित्र वास त्यांना त्या खोलीत येऊ लागला. भारी ढग गरजत होते, विजा कडकडत होत्या. हलका हलका पाऊस पडू लागला. जोरजोरात वारा वाहत होता. वाऱ्यामुळे खिडक्या वाजत होत्या, एकमेकांवर आपटत होत्या. लाईट ये जा करू लागली. तिथला वातावरण पूर्ण बिघडला. या सर्व आवाजात एक आवाज स्पष्ट ऐकू येत होता. तो म्हणजे पंजणीचा. पंजणीचा आवाज घेऊन चौघेही रूमकडे जाऊ लागले. जसा राहुल आत शिरला, दार जोरात बंद झाला. तो आतमध्ये एकटाच होता. तो दार खोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. हे तिघेही बाहेरून जोर लावत होते, पण काही केल्या दार खोलतच नव्हता. कोण आहेस तू? तू मला का पकडलंस? सोड मला. आतून असा विनवण्या करण्याचा आवाज येत होता. अचानक राहुल किंचाळू लागला. त्याला खूप इजा होत होत्या. त्या तिघांना काय करायचं सुचतच नव्हतं. प्रसाद पळत गावकऱ्यांना बोलवायला गेला आणि 2-3 जणांना घेऊन आला. पण तो आला तेव्हा आतून आवाज येणं बंद झालं होतं. तसे ते दार खोलायला जवळ गेले. दार स्वतःहूनच खोलला. ते सर्वजण खोलीत गेले. सर्व वस्तू इकडे तिकडे झाल्या होत्या. त्यांना राहुल भिंतीला लटकलेला दिसतो. त्याच्या शरीराच्या प्रत्येक ठिकाणी जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होत्या. त्याचे श्वास पूर्णपणे बंद झाले होते आणि त्याच्या बाजूला रक्ताने लिहिलं होतं, मी सर्वांना असाच मारणार. त्याच रात्री ते तिघे पण ती रूम सोडून गेले. त्यांना त्यांच्या मित्राचं वाईट वाटत होतं, पण त्यांना त्यांचा पण जीव वाचवायचा होता. त्यांनी राहुलच्या घरी सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती शाळा बंदच करून टाकली. ती शाळा आता फक्त एक पडकी वास्तू आहे. तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम. आजची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, पण गोष्ट चालू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट पूर्ण बघा. तर ही गोष्ट आहे सोहम नावाच्या मुलाची. सोहम त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत मुंबईमध्ये बॅचलर राहायचा. त्याची बहीण आणि आई गावाला राहायची आणि त्याचे बाबा तो 12वीत असतानाच वारले होते. सोहमला काही दिवसांपासून एक स्वप्न पडायचं आणि रोज त्याला एकच स्वप्न पडत होतं. पहिले काही दिवस तो इग्नोर करतो, पण आता त्याला त्या स्वप्नांचा त्रास होऊ लागला आहे. त्याला त्या स्वप्नांचा काय अर्थच लागत नव्हता. काही दिवसांनी तो स्वप्नांबद्दल त्याच्या मित्राला सांगतो. त्याचा मित्र त्याला डॉक्टरकडे जायचा सल्ला देतो. सोहम डॉक्टरकडे जातो. त्याची ट्रीटमेंटसुद्धा चालू होते. 1 आठवडाभर ट्रीटमेंट चालू असते, पण त्या ट्रीटमेंटचा काहीच फायदा होत नाही. ते स्वप्न सोहमला येतच असतात. एक दिवस रात्री सोहम कामावरून येऊन त्या स्वप्नांबद्दल विचार करत बसला होता. तेव्हा तो त्याच्या आईला कॉल लावतो आणि त्या स्वप्नांबद्दल सांगतो. त्या स्वप्नांबद्दल ऐकल्यावर त्याची आई घाबरते आणि त्याला लगेच गावी बोलवून घेते. पण सोहमला दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असल्यामुळे तो आईला सांगतो की मी रविवारी येईन. त्यावर त्याची आई चिडते आणि त्याला तातडीने बोलवून घेते. सोहमसाठी हे सर्व नवीनच होतं, कारण त्याची आई याच्या आधी अशी कधीच वागली नव्हती. त्याच्यावर एवढी कधीच चिडली नव्हती. सोहम तातडीने बॅग भरायला घेतो आणि त्याच्या मित्राला कॉल करतो आणि त्याला गाडी घेऊन यायला बोलतो. शुभम तिथे अर्ध्या पाऊण तासात पोचतो. 2:15 दरम्यान सोहम आणि शुभम गावी जायला निघतात. सकाळपर्यंत ते दोघंजणं गावी पोचतात. तिथे जाऊन सोहमला समजतं की त्याच्या बहिणीलासुद्धा सेम स्वप्न पडतं. आता सोहमसुद्धा खूप घाबरतो आणि त्याच्या आईला विचारतो की याचं काय करायचं.
त्याची आई सर्वांना मांत्रिकाकडे घेऊन जाते. तो मांत्रिक त्यांच्या मैत्रिणीच्या ओळखीचा असतो. सोहम त्या मांत्रिकाच्या समोर बसून त्याला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सांगत असतो. तेवढ्यात तोच मांत्रिक सोहमला गप्प करतो आणि डोळे बंद करून काहीतरी मनातल्या मन उडू लागतो. तो मांत्रिक त्याची बैताळाची काठी घेतो आणि त्याचे दोन्ही टोके एकमेकांना जोडतो आणि एक रिंगण तयार करतो. तो रिंगण सोहमच्या गाळ्यात टाकून त्याच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये अंगठा लावून तोंडामध्ये काहीतरी पुटपुटू लागतो. काही वेळातच सोहम मागे पुढे टोळू लागतो आणि एकात रडू लागतो. आणि जेव्हा सोहम रडत असतो तेव्हा एका बाईचा आवाज येतो. तो मांत्रिक सोहमकडे बघून बोलतो, काय ग, काय हवंय तुला? का त्रास देतेस या परिवाराला? सोहम रडत रडत बोलतो, वामननी मला मारलं, मी नाही सोडणार त्याला. मी त्याच्या पूर्ण खानदानाचा जीव घेईन, मी त्याचा जीव घेईन, मी बदला घेणार, मी बदलाव घेणार. असं बोलता बोलता सोहम बेशुद्ध होतो. तर कोण आहे वामन? सोहमचा आणि वामनचा काय संबंध? हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर या गोष्टीचा पहिला भाग बघितला नसाल तर तो आय बटनमध्ये क्लिक करून बघू शकता. सोहमला जेव्हा शुद्ध येते तो गाडीत असतो. ते सर्वजण त्याच्या घरी जात असतात. त्या गाडीमध्ये मांत्रिकसुद्धा असतो. सोहमची आई त्या मांत्रिकाला विचारते की बाबा कोण हा वामन आणि त्याचा आमच्याशी काय संबंध? तर मांत्रिक सांगू लागतो, खूप पूर्वी वामन नावाचा एक सावकार या गावात राहायचा. त्याच्या घरी सकू आणि त्याचा नवरा काम करायचा. एक दिवशी सकूच्या नवऱ्याला त्यांच्या घरी सोन्याच्या नाण्याने भरलेला एक हंडा भेटतो. ही गोष्ट त्या सावकाराला समजते. तो सावकार त्याच्या माणसांना सकूच्या घरी तो हंडा हिसकवून घ्यायला पाठवतो. तर सकू त्या माणसांचा अपमान करून त्यांना तिथून हुसकवून लावते. ही माणसं सावकाराकडे येतात आणि सकूबद्दल चढून चढून सावकाराला सांगू लागतात. सावकाराला राग येतो. आता सावकार स्वतः सकूच्या घरी जातो आणि तो हंडा मागतो. सकू त्या सावकाराचा अपमान करून त्याला तिथून हुसकवून लावते. सावकार त्याच्या माणसांना तो हंडा हिसकून घ्यायला सांगतो. तेव्हा सकू तो हंडा आणि तिचा मुलगा घेऊन तिथून पळून जाते. सावकार तिच्या नवऱ्याला ठार मारायचा आदेश देतो. सावकाराची माणसं सकूच्या नवऱ्याला ठार मारतात. सावकार आणि त्याची काही माणसं सकूच्या मागे धावत असतात. काही वेळातच सकू त्यांना भेटते. ते सर्वजण मिळून सकूला सुद्धा मारून टाकतात आणि तो हंडा घेतात. त्यावेळी सकूचा मुलगा तिथून पळून जातो आणि पूर्ण गावामध्ये त्याच्या आईबाबाला मारल्याची बातमी पसरवतो. सर्व गावाला समजल्यावर सर्व गाव पेटून उठतो. सर्व गाव एकत्र येऊन वामनच्या घरी जायला निघतो. सर्व गावकरी आपल्या घरी येत आहेत हे सावकाराला समजतं. सावकार तो सोन्याचा हंडा त्याच्याच घरात पुरून ठेवतो आणि बंदूक घेऊन बाहेर येतो. सर्व गावकरी पेटले असतात. त्या गावकऱ्यांना आधी सावकाराने खूप त्रास दिलेला असतो. त्यामुळे त्या सावकाराचा राग काढण्यासाठी सर्व गावकरी एकत्र आले असतात. गावकरी आणि सावकारामध्ये खूप बाचाबाची होते. त्या बाचाबाचीमध्ये सावकार दोघा जणांना गोळ्या घालतो. गावकरी पेटून उठतात आणि त्या सावकाराच्या वाड्याला पेटून टाकतात. त्या आगीमध्ये सावकाराचा वाडा आणि सावकार स्वतः जळून खाक होतात. त्या हंड्याबद्दल कोणाच माहीत नव्हतं, म्हणून तो हंडा तिथेच पुरलेला राहतो. काही दिवसांनी सावकाराची बायको माहेरवरून घरी येते. तेव्हा सर्व गावकरी मिळून त्याच्या बायकोला खोटा सांगतात की वाड्याला आग लागली आणि ती आग विझवता सावकारसुद्धा त्याच्यात जळून खाक झाले. सोहम आणि सर्व त्याच्या घरी पोचतात. मांत्रिकाने सांगितलेल्या जागेवर ते खोदू लागतात. अर्धा पाऊण तास खोदल्यानंतर त्यांना तिथे एक सोन्याचा हंडा भेटतो. तो सोन्याचा हंडा बघून मांत्रिकाचे डोळे फिरतात. तो मांत्रिक बोलतो की या धनाचा आपण अर्धा वाटा करून घेऊया. मी त्या बाईला बघतो. तो मांत्रिक त्याचा अर्धा वाटक येतो आणि घरी निघून जातो. मांत्रिक त्याच्या काळ्या जादूच्या साहाय्याने त्या बाईला बांधून ठेवतो, जेणेकरून सोहम आणि त्याच्या परिवाराला त्रास होऊ नये. काही दिवस निघून जातात. सोहमला आता स्वप्न पडायचे बंद झाले होते. तो मुंबईला निघून येतो. काही दिवसांनी त्याचं काम सुरू होतं. सोहम ऑफिसमध्ये असताना त्याला गावावरून एक कॉल येतो. कॉलवर त्याला सांगण्यात येतो की त्याच्या आई आणि बहिणीचा ॲक्सिडेंट झालेला आहे.
सोहम तातडीने निघतो आणि गावाला पोचतो. सोहम जेव्हा गावाला पोचतो तेव्हा त्याला समजतं की त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची आई आणि बहीण वारलेली आहे. सोहम घाबरतो. सोहमला काय करावं समजत नाही. सोहम त्या मांत्रिकाकडे जातो. तिथे जाऊन त्याला समजतो की तो मानसिकसुद्धा 2-3 महिन्याआधी वारलेला आहे. जेव्हा सोहम हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईला भेटायला जातो तेव्हा ते डॉक्टर त्याला एक चिठ्ठी देतात. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला असतो तो अंडा त्या बाईचा आहे आणि आता त्याच्यावर हक्क तिच्या परिवाराचा आहे. तो अंडा आणि त्यातलं तण सर्व तिच्या परिवाराला देऊन टाक, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. सोहम तातडीने त्याच्या घरी जातो. तो सोन्याचा अंडा घेतो आणि तो त्याच्या परिवाराला द्यायला जातो. पण तिथे त्याला त्यांचा परिवार भेटत नाही. सोहम पुन्हा घरी येतो. त्या रात्री सोहमला झोपच लागत नाही. सोहमला नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात ती बाई पुन्हा त्याच्या स्वप्नात येते आणि बोलते, त्या तिघांना मी मारून टाकलं, आता तुझी पाळी. असं बोलून ती त्याचा गळा दाबू लागते. सोहम छटपटू लागतो आणि अचानक डोळे खुलतो. सोहम घराबाहेर येतो आणि इकडे तिकडे पळू लागतो. तेवढ्यात त्याचा एका सापावर पाय पडतो आणि तो साप त्याला चावतो आणि त्या सापाच्या दंशाने सोहमचा सुद्धा मृत्यू होतो. तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की गोष्ट कशी आहे आणि तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट नक्की शेअर करा. जय श्री राम राम मित्रांनो, आज मी तुम्हाला मला स्वतःला प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव सांगणार आहे. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. पण गोष्ट चालू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर त्या दिवशी माझ्या आत्याच्या गावाला जत्रा होती. मी आणि माझा भाऊ संध्याकाळी 5 वाजता कामावरून घरी आलो आणि जास्त टाईमपास न करता शिग्र्याला जायला निघालो. मुरुडमध्ये शिग्रा नावाचं एक गाव आहे. तिथेच जत्रा भरली होती. तर आम्ही 6 वाजता पनवेलवरून निघालो. कसं बसं ट्रॅफिकला तोंड देत 8-8:15 वाजता आम्ही रोहात पोचलो. मग आम्ही हनुमान टेकडी चढायला सुरुवात केली. त्या टेकडीवर हनुमानाचं प्राचीन मंदिर आहे म्हणून त्या टेकडीला हनुमान टेकडी असं नाव पडलं. त्या टेकडीवरून आमचा खरा प्रवास सुरू झाला. चारी बाजूला अंधाराचं राज्य होतं. त्या अंधारात आमच्या गाडीची हेडलाईट हा एकमात्र प्रकाश होता आणि त्या काळोखात आम्ही भूतांच्या गप्पा मारत होतो. जर तिथे एखादा भूत भेटला तर काय करायचं याचं प्लॅनिंग करत करत आम्ही चाललो होतो. आधीच आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे मी गाडी थोडी फास्टच चालवत. त्याच्यात आम्हाला उतरड लागली आणि स्पीड अजूनच वाढली. तेवढ्यात अचानक आमच्या गाडीखाली एक मोठा साप आला. गाडी वेगात असल्यामुळे नाईलाजाने गाडी त्याच्यावर चढवावी लागली. तो साप मेला आहे की जिवंत आहे हे सुद्धा मी न पाहता गाडीची स्पीड वाढवून तिथून पळून गेलो. त्या सापाला बघून माझे पाय वतरत होते. माझा भाऊ काय बोललेनासा झाला होता. तो साप मागे तर नाही ना आला किंवा गाडीत तर नाही ना घुसला. सतत त्याची भीती आम्हाला वाटत होती. जशी उतरण संपली गाडी स्लो झाली. मी गाडी स्टार्ट करण्यासाठी सेल्फ दिला पण गाडी चालूच होईना. 2-3 वेळा सेल्फ ट्राय करून सुद्धा गाडी चालूच होत नव्हती. मग मी किक मारू लागलो. किक मारून मारून अक्षरशः आमच्या दोघांचे पाय दुखू लागले. पण गाडी काही केलं चालू होत नव्हती. थोडा पेट्रोल काढला, करंट चेक केला, सर्व काही केलं. सर्व काही ओके होतं तरीसुद्धा बाईक चालूच होत नव्हती. तिथल्या ऐकलेल्या गोष्टींमुळं आमची आधीच फाटत होती आणि त्यात बाईक चालवायचं नाव घेईना. आता काय करणार? एका मेकॅनिक मित्राला कॉल केला पण जंगलात रेंज नसल्यामुळे त्यालासुद्धा कॉल लागला नाही. काय करावं आम्हाला सुचेना. 5-10 मिनटं झाली. मी पुन्हा एकदा बाईक चालू करायचा प्रयत्न केला आणि सेल्फ दिला आणि सेल्फ देताच फर्स्ट ट्रायमध्येच बाईक चालू झाली. आम्हाला काही समजलंच नाही. आम्ही जराही वेळ वाया न घालवता तिथून लगेच निघालो. थोडा पुढे आलो आणि तिथे पाहतो तर काय एक बाईक आणि एक ट्रकचा अपघात झाला होता. बाईकवाला ऑन द स्पॉट गेला होता आणि टेम्पोवाला गंभीर जखमी होता. माझा भाऊ मला म्हणाला, आपली बाईक जर बंद नसती पडली तर बहुतेक त्या बाईकवाल्या जागी आपण असतो. मला समजतच नव्हतं की आपण वाचलो म्हणून देवाला धन्यवाद म्हणावं
की त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करावं. तिथे जास्त वेळ वाया न घालवता तिथून लगेच निघालो. आता मी गाडीची स्पीड कमीच ठेवली होती. आम्ही गारंबीच्या एरियात पोचलो. आता फक्त 20 मिनिटाचा रस्ता बाकी होता. आम्ही पाय मोकळे करायचे म्हणून तिथे उतरलो. आम्ही खूप लांबचा प्रवास केला होता. पाय एकदम आकडले होते. तिथे थोडा वेळ पाय मोकळे केले. दोघांनी लघवी केली आणि तिथून निघालो. आता पूर्ण उतरणीचा रस्ता होता. उतरण संपल्यावर 5च मिनिटावर गाव होतं. मी बाईकचा इंजिन बंद केला. आम्ही उतरण बंद गाडीवर उतरू लागलो. आम्ही पूर्ण उतरलो. गाडी थांबली. आता पुढे फक्त 5 मिनिटाचा रस्ता होता. मी गाडी चालू केली आणि गावाकडे निघालो. आम्ही थोडी पुढे आलो आणि पुन्हा आम्हाला उतरण लागले. मला वाटलं माझा अंदाज चुकला. पुन्हा गाडी बंद केली आणि उतरू लागलो. गाडी थांबली. मी पुन्हा गाडी चालू करून जाऊ लागलो. थोडा पुढे आलो. पुन्हा उतरण लागली. आता 10 वाजत आले होते. मी दादाला विचारलं, काय रे दादा, आपण आतापर्यंत पोचायला पाहिजे होतं. ही कोणती उतरण आपल्याला लागते? आपण रस्ता तर नाही ना चुकलो? दादाचा काहीच रिस्पॉन्स नाही. मी पुन्हा विचारलं, अरे तू गप्प का, बोल काहीतरी. असं बोलून मी गाडी थांबवली आणि खाली उतरलो. आणि पाहतोय तर काय, दादा घामाने चिंबवलात आला होता. तो काहीच बोलत नव्हता. मी त्याला खूपदा विचारलं तर त्याने एका दगडाकडे इशारा केला. त्या दगडाच्या आजूबाजूला माती ओली होती. हो, ती तीच जागा होती जिथे आम्ही लघवी करून निघालो. मी काहीच न बोलता गाडीवर बसलो. माझ्या मागोमाग दादा पण बसला. तो कोणाला तरी कॉल करायचा प्रयत्न करत होता, पण तिथे रेंज नसल्यामुळे कॉल लागतच नव्हता. त्या काळोखात रात्रकिड्यांच्या आवाजासोबत अजून एक आवाज आमच्या कानावर पडला. तो म्हणजे काठिया पडण्याचा आणि घुंगरांचा. तो आवाज आमच्या कानावर पडताच दादा ओरडला, गाडी पळव. मी मागे पुढे न पाहता सरळ गाडी पळवू लागलो. ती आधीच उतरण होती आणि मी त्यात अजून जोरात पळवू लागलो. आम्ही खाली आलो आणि अचानक समोर एक माझ्या डोळ्याहून गाडीची लाईट पडली. मी पटकन ब्रेक दाबला आणि गाडी स्लिप होऊन आम्ही दोघेही खाली पडलो. समोरून आलेला गाडीवाला आम्हाला पडलेला बघून थांबला. आमच्या दिशेने मदत करायला येऊ लागला. तो गाडीवाला दादाच्या काकाचा मुलगा होता आणि तो आम्हालाच बघायला आला होता. त्याला बघून माझ्या आणि दादाच्या जीवात जीव आला. दादाने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, आम्ही दोघे मोठ्या संकटातून वाचलो. तो म्हणाला, काय रे, काय झालं? तिथे आम्ही जराही वेळ न थांबता लगेच घरी आलो. ही गोष्ट घरी समजताच आणि तिने आमच्यावरून नारळाचा उतारा केला. मग आम्ही जेवून जत्रा एन्जॉय करू लागलो.